बुल्ढाना जिले के जलगांव जामोद में अन्न व औषधि प्रशासन की टीम ने मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डर पर एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। निमखेड़ वन विभाग चेक पोस्ट पर नाकाबंदी के दौरान एक माल वाहन गाड़ी से 17 लाख से अधिक कीमत का प्रतिबंधित सुगंधित गुटखा और पान मसाला जब्त किया गया है। कार्रवाई के दौरान गाड़ी का ड्राइवर मौके से फरार हो गया, जिसकी तलाश की जा रही है। उधर इस मामले में आरोपी पर मकोका के तहत कार्रवाई करने की मांग भी उठने लगी है। खाद्य सुरक्षा अधिकारी के नेतृत्व में टीम ने तड़के करीब 2:30 बजे गुप्त सूचना के आधार पर निमखेड़ चेक पोस्ट पर जाल बिछाया। चेकिंग के दौरान एक टाटा इंट्रा गोल्ड गाड़ी को रोका गया, जिसमें भारी मात्रा में प्रतिबंधित गुटखा और पान मसाला छिपाकर ले जाया जा रहा था। पुलिस की भनक लगते ही आरोपी ड्राइवर गाड़ी छोड़कर अंधेरे का फायदा उठाकर भाग निकला। इस कार्रवाई में 10.39 लाख का पान मसाला, 6.93 लाख का सुगंधित गुटखा, 5 लाख की गाड़ी और एक मोबाइल समेत कुल 22,37,500 का मुद्देमाल जब्त किया गया है। जलगांव जामोद पुलिस ने फरार ड्राइवर के खिलाफ बीएनएस की धाराओं में केस दर्ज किया है। वहीं उद्धव सेना जिला प्रमुख गजानन वाघ ने इसे एक बड़ा तस्करी रैकेट बताते हुए मुख्य मास्टरमाइंड पर मकोका लगाने की मांग की है। जळगाव जामोद येथे सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं। त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केली। या जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु जळगाव पोलिसांचं दुर्लक्ष असल्यामुळे मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा यांना 1 तारखेला लेखी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीमध्ये स्पष्ट सांगितलं की जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु मी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत होतो। काल मला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार मी 7 वाजता सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना 7 वाजता फोन केला आणि सांगितलं, साहेब आज 3 गाड्या माल भरण्याकरता बऱ्हाणपूरकडे गेलेल्या आहेत, तुम्ही या। त्यानुसार ते 9 वाजता रात्री आले। मला गुलाबसिंग वसावे नावाचे निरीक्षक आहेत अन्न औषध प्रशासनाचा फोन आला की वाघसाहेब आम्ही 9 वाजता निमखेडीला आलेलो आहोत। मी म्हटलं, साहेब तुम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन बसा, नक्की 3 गाड्या येणार आहे। त्यानुसार रात्रीचे 2 ते 3च्या दरम्यान ही गाडी त्यांनी पकडली। ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलं होतं, परंतु ते दोघंच असल्यामुळे गुलाबसिंग वसावे व प्रमोद पाटील हे दोघंच होते, त्यांच्याकडे कुठलाही स्टॉप नव्हता। एक गाडी जळगाव जामोदमध्ये आल्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रायव्हरला थोडं बाजू करायला सांगितलं, तर ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसून फरार झालेला आहे, परंतु ही गाडी पकडलेली आहे। मी आज माझी SP साहेबांना आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी चेकपोस्ट करा आणि कर्तव्य दक्ष अधिकारी त्या ठिकाणी, कारण जळगाव जामोद परिसरामध्येच नव्हे तर अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 1 कोटीच्या जवळपास बऱ्हाणपूर मार्ग जळगाव वाहतूक होते आणि जळगाव पोलिसांचं अर्थपूर्ण सहाय्य असल्यामुळे ते गाड्या पकडत नाही आणि मी जे तक्रार केली होती त्याची आज कारवाई झालेली आहे। यापुढे सुद्धा अशा माहितीनुसार मी गाड्या पकडून देणार होतो।